तथागत गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि या आज ज्यांच्या जयंतीच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी बहुजन संघटक प्रबोधन मालिकेमध्ये ज्यांच्या साहित्याविषयी आपण बोलणार आहोत ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. या सर्वांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन. बहुजन संघटक या प्रबोधन मालिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पर्व यामध्ये मराठी साहित्यातील अण्णाभाऊंचे योगदान याविषयी मी आपल्याशी चर्चा करणार आहे, आपल्याशी संवाद करणार आहे. या ठिकाणी सर्व लाईव्ह झालेले सर्व बंधू आणि भगिनी, अण्णाभाऊंच्या मराठी साहित्यातील योगदानाच्या संदर्भामध्ये अण्णाभाऊंचं हे योगदान काय आहे आणि कशी घेतलेली आहे, या दोन मुद्द्याच्या संदर्भामध्ये आपण बघणार आहोत. अण्णाभाऊ साठे हे साहित्यिक नुसते नव्हते, तर त्यांच्या साहित्याला मानवतेचा, समतेचा विचार जोडला गेलेला होता. अण्णाभाऊमध्ये साहित्याची अंगभूत प्रेरणा आपल्याला असलेली दिसून येते. त्यांचा पिंड जो होता तो प्रामुख्याने लेखनाचा होता. अण्णाभाऊंच्या एकंदरीत लिखाणाच्या संदर्भामध्ये पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की त्यांनी 10व्या वर्षीच, म्हणजे त्यांच्या वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी पोवाडा लिहिलेला आहे. अण्णाभाऊंचे संशोधक अभ्यासक बाबुराव गुरव यांनी देखील या संबंधीचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे त्यांच्या लेखनाची सुरुवात जी आहे ही बालपणापासून झालेली दिसून येते. अण्णाभाऊ जास्त शिकलेले नसले तरी त्यांच्यामध्ये लिखाणाची आवड आणि या लिखाणाबरोबर हे लिखाण कशासाठी करायचं ही कल्पना त्यांच्यामध्ये आलेली दिसून येते. 1948 मध्ये त्यांच्या मूलभूत लेखनाला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. 1948 मध्ये अण्णाभाऊंनी वारण्याच्या खोऱ्यात ही कादंबरी लिहिली. जी कादंबरी 1951 मध्ये प्रसिद्ध झाली आणि ही कादंबरी आल्यानंतर अण्णाभाऊंच्या लेखनामध्ये अतिशय वेगाने साहित्य बाहेर येत गेलं. अण्णाभाऊंच्या साहित्या संदर्भामध्ये बोलायचं झाले तर आपल्याला दिसून येईल की अण्णाभाऊंनी केवळ आपल्या 49 वर्षाच्या कालावधीमध्ये 32 कादंबऱ्या, 14 कथासंग्रह, 14 लोकनाट्य, एक नाटक इनामदार नावाचं आणि माझ्या रशियाचा प्रवास, एक प्रवास वर्णन आणि याच्याशिवाय त्यांनी 11 पोवाडे लिहिलेले आहेत. यावरून एकंदरीत त्यांच्या साहित्याची कल्पना येऊ शकते, त्यांच्या लिखाणाची कल्पना येऊ शकते. मग अण्णाभाऊंचं हे लिखाण जे आहे ते कोणत्या पतळीमध्ये टाकायचं? ते ग्रामीण साहित्यामध्ये टाकायचं का दलित साहित्यामध्ये टाकायचं का मराठी साहित्यामध्ये टाकायचं? तर अण्णाभाऊंचं हे साहित्य जे आहे हे
पूर्ण ग्रामीण साहित्य होतं देखील असं म्हणता येणार नाही आपल्याला. तर अण्णाभाऊंचं साहित्य जे होतं त्यांना भेटलेल्या विविध स्तरांतील माणसांचं हे साहित्य होतं. आणि याच्या आधारावर अण्णाभाऊंनी म्हणजे जवळपास 62 लिखाण त्यांच्या नावी होतं आणि 11 पोवाडे या ठिकाणी होते. आता त्यांच्या लिखाणाची, कादंबऱ्यांची, लोकनाट्यांची व्याप्ती जी आहे ही अतिशय व्यापक अशा प्रकारची होती. त्यामुळे अण्णाभाऊंना एका विशिष्ट चौकटीमध्ये आपल्याला बसवता येणार नाही. अण्णाभाऊंच्या काही कथा आहेत. सापळा नावाची कथा आहे, उपकाराची फेड नावाची कथा आहे आणि वळू नावाची कथा आहे. आता या 3 कथांमधून अण्णाभाऊ साठे हे आंबेडकरी विचार मांडताना देखील दिसून येतात. आणि अण्णाभाऊंनी हा आंबेडकरी विचार मांडत असताना त्याच्यामध्ये जी पात्र आहेत ती पात्र देखील अतिशय वेगवेगळ्या प्रकारची आहेत. आणि ती प्रामुख्याने जे आहेत या उपकाराच्या फेडमध्ये जे 3 पात्र महत्वाचे आहेत, शंकर, लखू आणि मळू. आता अण्णाभाऊने या कथेमध्ये अतिशय मार्मिकपणे बाबासाहेबांचाही विचार मांडलेला आहे आणि समाज व्यवस्थेमध्ये जगणाऱ्या या दलित माणसांच्या संदर्भामध्ये, अस्पृश्य माणसांच्या संदर्भामध्ये देखील विचार मांडलेला आहे. याच्यामध्ये शंकर जे पात्र आहे तो शंकर चांभार आहे, लखू नावाचा मांग आहे आणि मळू नावाचा महार आहे. म्हणजे या ठिकाणी अस्पृश्य समाजातील या तिन्ही जाती घेतलेल्या आहेत. या तिन्ही जाती ज्या आहेत परस्परांच्या संबंधी कसा विचार करतात आणि त्यावेळेला बाबासाहेबांचा विचार जो आहे हा त्यामध्ये कसा आलेला आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं. आता शंकर चांभार हा अस्पृश्य असला तरी तो काय करतो की या अस्पृश्य जातीपैकी स्वतःला वेगळा मानतो. परंतु त्याचं हे वेगळेपण जे आहे हा मळू महार मान्य करत नाही. आता त्याच्यातला साधा प्रसंग अण्णाभाऊंनी सांगितलेला आहे की या ठिकाणी हा शंकर चांभार बसल्यानंतर त्याच्याकडे हे दोघं येतात. चप्पल तुटल्यामुळे ते दोघं आलेले आहेत आणि ती येऊन बसल्यानंतर त्यातला जो संवाद आहे त्या संवादामधून अण्णाभाऊंनी अतिशय मार्मिकपणे ही कल्पना मांडलेली आहे. तो शंकर चांभार लखू मांग आणि मळू महाराला विचारतो की चहा घेणार का, कारण त्याची बायको जी असते तिला तो चहा सांगतो. तर त्यावेळेला लखू मांग जो आहे तो म्हणतो मी घेतो, मग घ्यायला काय झालं. परंतु मळू महार म्हणतो की मी चहा घेत नाही. आणि मग अण्णाभाऊ सांगतात की मग अण्णाभाऊ म्हणतात की मळू महार का म्हणतो, तर त्याच्या लक्षात येते की चांभार जो आहे हा अस्पृश्य असला तरी त्याच्या देवळीमध्ये चहाचा वेगळा कप आहे आणि तो कप जो आहे एक माझ्यासाठी असेल आणि एक लखू मांगासाठी असेल हे त्याच्या लक्षात येतं आणि त्यामुळे म्हणतो की मी चहा घेणार नाही. आता ही जी कल्पना मळू महाराची आहे ती शंकर चांभाराच्या लक्षात येते आणि त्याला वाटतं की हा यासाठी चहा घेत नाही आणि घेता घेता तो म्हणतो अरे तसं नसतं, मानानं दिलेलं पान घेतलं पाहिजे, मानाचं पान घेतलं पाहिजे असं म्हणतो. आणि मग ही गोष्ट देखील मळू महाराला खटकते की त्याला म्हणायचं की माझ्याकडे वेगळा कप असला तरी तुला मी चहा देतो. आणि त्याचं सनसनीत उत्तर जो आहे तो मळू महार देतो की ठीक आहे, मानाने पान घ्यावं पण बकरीसारखा चारा कसाही आणि कुठेही खाऊ नये. हा त्याच्यातला एक संवाद म्हणजे अस्पृश्य जातीमध्ये देखील कशा प्रकारचा भेदभाव आहे ही दाखवणारी कल्पना अण्णाभाऊंनी उपकाराच्या फेडमध्ये सांगितली आहे. दुसरी गोष्ट मग मी आता सांगितल्याप्रमाणे की बाबासाहेबांचा विचार जो आहे हा विचार देखील अण्णाभाऊ किती सहजपणे आपल्या या कथेतून मांडतात हे आपल्या लक्षात येऊ शकेल. की त्यावेळेला काँग्रेस आणि समिती आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेस निवडून येते आणि समिती पडते. आणि मग या संदर्भामध्ये जो आहे तो शंकर चांभार त्यांच्याशी चर्चा करतो. शंकर चांभार जो आहे हा मुंबईमध्ये काही दिवस राहिलेला आहे आणि तिथून येऊन तो गावी राहिलेला आहे. आणि मग तो मळू महाराला उद्देशून म्हणतो की काय झालं तुमच्या हत्तीचं, म्हणजे समितीची युती जास्त, म्हणजे तुम्ही हत्ती पडलेला असतो, म्हणजे समितीचा पराभव झाला असतो, काँग्रेस निवडून आलेली असते आणि म्हणून त्यांना खिजवण्यासाठी तो म्हणतो की हत्तीचं काय झालं ही गोष्ट देखील मळू महाराला लागते. आणि तो त्याला सहजपणे म्हणून जातो अरे चिलटानी हत्तीच्या गोष्टी कशाला करायच्या, तू तुझं काम कर.
म्हणजे या ठिकाणी बाबासाहेबांचा हा विचार जो आहे हा तिन्ही समूहामध्ये आला पाहिजे, 3 जातीमध्ये आले पाहिजे, अशा प्रकारची कल्पना या ठिकाणी मांडली होती. आणि मग त्याच्यामधला जो शेवट जो अण्णाभाऊने केलेला आहे, मला असं वाटतं की अतिशय सुंदर अशा प्रकारचा शेवट त्यांनी केलेला आहे की त्यावेळेला गावकी सोडण्याची कल्पना बाबासाहेब मांडत होते आणि तीच कल्पना अण्णाभाऊने आपल्या या कथेमध्ये देखील घेतलेली आहे. आता तिथे काय होतं बघा की त्या गावातला एक प्रतिष्ठित माणूस येतो आणि मग त्याची चप्पल तो शिवून देतो, परंतु मळू महार जे आहे किंवा लोकमागाची चप्पल तो हातात घेऊन शिवून देत नाही. तर तो काय करतो की ती चप्पल शिवण्याची दोरी आणि आरी जी आहे हा मळू महाराकडे देतो आणि म्हणतो की तुझी चप्पल तू शिवून घे. मळू महाराला प्रचंड राग येतो आणि राग आल्याचा चेहरा त्याला लक्षात येतो शंकर चांभाराला. तेव्हा शंकर चांभार असं म्हणतो की अरे आपण पायरीने राहिलं पाहिजे, आणि एवढंच नाही तर तो म्हणतो की तुला मी सरी आणि दोरी देऊन एक प्रकारे तुझ्यावर उपकार करतो असं म्हणतो. आणि मग तशाही अवस्थेमध्ये अण्णाभाऊ म्हणतात की थोडासा रागामध्ये येऊन तो आपली आपली चप्पल शिवून घेतो आणि निघायला जातो. पण जाता जाता एक विचार तो मांडतो. तो शंकर चांभाराला उद्देश म्हणतो की तू मला आज सरी आणि दोरी देऊन माझ्यावर उपकार केलेला आहेस, परंतु मी तुला सांगतो तुझ्या या उपकाराची फेड केल्याशिवाय मी मरणार नाही, असं म्हणून तो निघून जातो. आणि अण्णाभाऊने त्या ठिकाणी एक महत्वपूर्ण विचार मांडला की एक दिवस काय होते की त्या शंकर चांभाराची म्हैस मरते आणि मेल्यानंतर तो काय करतो की त्या मळू महाराजच्या घरी जातो आणि म्हणतो की माझी म्हैस मेलेली आहे. आणि इथं खरं अण्णाभाऊने बाबासाहेबांचा विचार या दोन्ही संवादामधून मांडलेला आहे. तेव्हा शंकर चांभार असं म्हणतो की तुझी म्हैस मेली, मग मला काय सांगतोस तू? तर ते ओढून न्यायचं, ते मध्ये आता आम्ही ओढून न्यायचं बंद केलेलं आहे, गावकीची कामं बंद केलेली आहेत, आता तुझी म्हैस मेलेली आहे, तू दुग्ध खाल्लेला आहेस, तू तुझी म्हैस घेऊन जा. याचा राग तुमच्या शंकर चांभारला येतो. तो गावामध्ये जातो, गावच्या पाटलाला सांगतो म्हारं माजलेली आहेत आणि ही म्हैस माझी ओढून घेऊन जायला तयार नाही आहे. आणि मग बघता बघता सारा गाव जो आहे हा शंकर चांभाराच्या मळू महाराजच्या घरासमोर जमवतो आणि गाव देखील सांगता अरे तुझं काम ते आहे, तू कर. आणि मग त्यावेळेला मात्र मळू महार काय करतो की मेलेली जनावरं वडण्यासाठी जे लाकूड असतं आणि ती दोरी असते तो घेऊन बाहेर येतो. आणि बाहेर येऊन तो काय करतो की तो शंकर चांभाराच्या समोर टाकतो आणि त्याला म्हणतो त्या दिवशी चप्पल शिवण्यासाठी मला ती आरी आणि दोरी दिली, हे घे जनावर ओढण्याचं लाकूड आणि ही दोरी घेऊन त्याच्या पुढे टाकतो. त्या दिवशी तू केलेला उपकार जो आहे त्या उपकाराची फेड म्हणून त्याच्यासमोर टाकतो. कथा ही साधी असली तरी त्याच्यामधून फार मोठा आशय जो आहे हा अण्णाभाऊने आपल्या कथेमधून मांडलेला आहे. आणि अशा प्रकारचं बाबासाहेबांच्या विचाराचं साहित्य मांडण्याचं काम अण्णाभाऊने केलेलं आहे. समाजव्यवस्थेमध्ये असलेल्या विषमतेच्या संदर्भामध्ये देखील व्यंग करत आणि एक वेगळ्या पद्धतीचं साहित्य मांडण्याचं काम जे आहे हे अण्णाभाऊने केलेलं आहे. त्यांचं हे असं साहित्य जे आहे हे आपल्याला सातत्याने जाणवतं. अशा स्वरूपाचं त्यांचं एक वेगळ्या पद्धतीचं आणखी एक कथा आपल्याला मर्याईचा गाडा नावाची आहे. मर्याईचा गाडा ही कथा जी आहे ही अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये असलेली कथा आहे. म्हणजे अण्णाभाऊ केवळ गावकीच्या कामाच्या संदर्भामध्ये लिहितात असं नाही, तर गावामध्ये असलेल्या अंधश्रद्धा, समाजामध्ये असलेल्या अंधश्रद्धा आहेत, या अंधश्रद्धेच्या संदर्भामध्ये देखील लिहितात. आता या कथेमध्ये आपल्याला असं दिसून येते की याच्यामधली पात्र जे आहेत ही गावातली सवर्ण देखील आहे. कुलकर्णी नावाचं देखील पात्र त्याच्यामध्ये आहे. आणि मग हा जो मर्याईचा गाडा जो आहे हा मर्याईच्या गाड्यामध्ये काय केलेलं आहे की असं म्हटलं गेलेलं आहे की आपल्या मर्याईचा कोप झालेला आहे. म्हणजे त्या गावामध्ये कॉलरा हा रोग झालेला असतो आणि मग ते सांगतात की हे देवाचा कोप आहे, देवीचा कोप आहे आणि मग हा गाडा गावाच्या बाहेर गेल्याशिवाय हा रोग जात नाही. अण्णाभाऊंना त्या कथेमध्ये सांगायचं की हे खोटं आहे, ही अंधश्रद्धा आहे, हे सांगण्यासाठी अण्णाभाऊंची ही कथा आहे. आता या कथेमध्ये देखील काय होतं की ज्यावेळेला हा गाडा निघतो, मग गाडा घेऊन जात असताना मग त्याच्यामध्ये देखील अट असते की मग 4 चाकाची गाडी कुठली चालली नाही पाहिजे वगैरे. मग रेल्वे येत असते, अण्णाभाऊ त्याचं उदाहरण देतात आणि मग प्रत्येक वेळेला ते या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने जातात आणि शेवटी अशी कल्पना होते की हा गाडा कुण्या दिशेला नेऊन सोडायचा आणि अण्णाभाऊ तिथं आपल्या नायकाला विजयी करतात. म्हणजे ज्यावेळेला गाडा सोडतात त्यावेळेला ते म्हणतात की तो गाडा ओढणारा म्हणतो की माझ्या बहिणीचं घर तिकडं आहे, तिकडं नको, इकडं वळवलं तर सांगतो की कुणाच्या तरी नातेवाईकाचं घर निघतं. आणि असं करता करता
कुठं ना कुठल्या बाजूला कुणाचं तरी घर असतं, नातेवाईकाचं घर असतं आणि गाडा तिथं सोडून जावं लागतं. हा अण्णाभाऊंचा मर्यादेच्या गाडा हा कथा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे अंधश्रद्धेच्या संदर्भामध्ये देखील अण्णाभाऊ अशा पद्धतीची मांडणी करतात आणि आपल्या या कथांच्या माध्यमातून विज्ञानवाद पेरण्याचं काम देखील अण्णाभाऊसाठी करतात. म्हणजे अण्णाभाऊंच्या साहित्याला एक विशिष्ट चौकटीमध्ये आपल्याला बसवता येणार नाही. त्यानंतर अण्णाभाऊंच्या बहुतांशी कादंबऱ्या ज्या आहेत या स्त्री प्रधान अशा स्वरूपाच्या आहेत. परंतु अण्णाभाऊंच्या या स्त्री प्रधान कथा ज्या आहेत हे केवळ स्त्रियांचं वर्णन करणाऱ्या कथा नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रस्थापित मराठी साहित्य जर आपण पाहिलं तर प्रस्थापित मराठी साहित्यामध्ये स्त्रियांच्या सौंदर्याविषयीचं वर्णन आलेलं आहे, त्यांच्या प्रेमांचं वर्णन आलेलं आहे. पण अण्णाभाऊंच्या साहित्यातील कथा जी आहे, स्त्री जे पात्र जे आहे हे अतिशय वेगळ्या स्वरूपाचं पात्र आहे. अण्णाभाऊ आपल्या सर्व कथामधून सांगतात की या देशामध्ये या स्त्रियांचं शोषण कशा पद्धतीनं होतं आणि म्हणून अण्णाभाऊने स्त्रियांच्या संदर्भामध्ये जे मांडणी केलेल्या विचाराची मांडणी केल्यानंतर अण्णाभाऊ स्त्रियाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात हे आपल्या लक्षात येऊ शकेल. अण्णाभाऊ असं म्हणतात, खरं तर या देशामध्ये स्त्री म्हणून जन्माला येऊच नये. म्हणजे 2-3 वळीचा सारांश लक्षात घ्या. ते म्हणतात की खरं तर या देशामध्ये स्त्री म्हणून जन्माला येऊ नये. स्त्री म्हणून जन्माला आली तर तिने सुंदर होऊन जन्माला येऊ नये. ती सुंदर होऊन जन्माला आली तर तिने गरिबाच्या घरी जन्माला येऊ नये आणि ती सुंदर म्हणून दलिताच्या घरी तर कधीच जन्माला येऊ नये. अशा स्वरूपाचं मार्मिक विधान स्त्रियांच्या संदर्भामध्ये करतात. यावरून या देशामध्ये स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन, स्त्रियावर होणारे अन्याय अत्याचार जे आहेत हे कसे होतात याच्या अनेक कल्पना ज्या आहेत अण्णाभाऊने आपल्या साहित्यामधून मांडलेल्या आहेत. अण्णाभाऊ दलितांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये लिहितात, अस्पृश्यतेच्या संदर्भामध्ये लिहितात, स्त्रियांच्या संदर्भामध्ये लिहितात. त्याचप्रमाणे अण्णाभाऊ जे आहेत हे कामगारांचं दुःख मांडण्याचं देखील काम करतात. कामगारांचं शोषण कशा प्रकारे केलं जातं या संबंधीची देखील मांडणी अण्णाभाऊ करतात. परंतु एक गोष्ट आपल्या लक्षात येऊ शकेल की अण्णाभाऊंच्या साहित्यातील पात्र जे आहेत, नायक आणि नायिका जे आहेत हे दुबळे नाही. त्यांच्या वाट्याला दुःख आलेलं आहे, त्यांच्या वाट्याला शोषण आलेलं आहे, दारिद्र्य आहे. परंतु अण्णाभाऊंचा नायक जो आहे हा दुबळा नाही, तो बंडखोरून उठणारा आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यामधला माणूस जो आहे हा लढणारा माणूस आहे. म्हणून प्र. के. अत्रे अण्णाभाऊंच्या साहित्याच्या संबंधीची व्याख्या करताना असं म्हणतात की जगण्यासाठी लढणाऱ्या माणसाचं साहित्य म्हणजे अण्णाभाऊंचं साहित्य. प्र. के. अत्रेने अतिशय एका ओळीमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे जगण्यासाठी लढणाऱ्या माणसाचं साहित्य, त्या अण्णाभाऊंचं साहित्य. मला असं वाटतं की या एका वाक्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची कल्पना येते. मग अण्णाभाऊंच्या साहित्यातले पात्र कोणते आहेत ते काल्पनिक अजिबात नाही. कारण अण्णाभाऊ साठेंना काल्पनिक साहित्य हे अमान्य आहे. ते स्वतः म्हणतात की मला कल्पनेच्या भराऱ्या मारता येत नाही. म्हणजे अण्णाभाऊंचं साहित्य जे आहे हे वास्तववादी साहित्य आहे. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की अण्णाभाऊंना जे दैनंदिन जीवनामध्ये जी माणसं भेटलेली आहेत, त्यांचं जीवन बघितलेलं आहे ते अण्णाभाऊंच्या साहित्यांचा केंद्रबिंदू आहे. त्यांना भेटलेली माणसं जी आहेत ही त्यांच्या साहित्यामध्ये दिसतात, तेच त्यांचे नायक आहेत. आणि अण्णाभाऊ प्रामाणिकपणे सांगतात की आपण समाजाचं चित्रण मांडलं तरच समाज तुमच्या लेखनाला मान्यता देईल. समाजामधलं चित्रण जर आलं नाही तर समाज तुमच्या साहित्याकडे पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाही, ही कल्पना मांडतात. आणि म्हणून त्यांनी गार्कीचं उदाहरण देतात की गार्की असं म्हणतो आणि ते गार्कीचं म्हणणं ते आपल्या साहित्यामधून देखील सांगतात आणि मांडतात, जो साहित्यिक जनतेची कदर करत नाही त्याच्या साहित्याची कदर देखील जनता करत नाही, असं स्पष्ट अण्णाभाऊ म्हणतात. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्यातील जे काही पात्र आहेत, जे काही नायक आहेत ते अण्णाभाऊंच्या शेजारीच राहणारे आहेत, अण्णाभाऊंना रोज भेटणारे आहेत. तर अशा या माणसांचं साहित्य निर्माण करण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं. त्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकेल की अण्णाभाऊंनी ही पात्र किंवा या नायकाच्या माध्यमातून काय सांगितलेलं आहे. तर अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये सन्मानाने जगण्यासाठी जगणाऱ्या बंडखोर नायकांनी भरलेलं हे त्यांचं शास्त्र आहे.
साहित्य आहे. म्हणजे अण्णाभाऊंचा केंद्रबिंदू माणूस आहे, परंतु तो सन्मानाने जगला पाहिजे आणि म्हणून तो बंडखोर देखील असला पाहिजे. मी जसं पहिल्यांदा सांगितलं की अण्णाभाऊंचे नायक जे आहेत हे दुबळे नाहीत तर बंडखोर अशा प्रकारचे आहेत. अण्णाभाऊंनी जसं साहित्यामध्ये लिहिलं तसं वगनाट्य जे आपण म्हणतो, तमाशा जे आपण, याच्यामध्ये देखील मूलभूत अशा प्रकारचं परिवर्तनीय मांडणी त्यांनी केलेली आहे. खरं तर मग या लोकनाट्याचे ते एक वेगळे जनक म्हणता येऊ शकेल, प्रवर्तक आपल्याला म्हणता येऊ शकेल, असं काम त्यांनी या वगनाट्याच्या संबंधी केलं. म्हणून यासंबंधी आपल्याला म्हणता येईल की वगनाट्याला क्रांती नाट्यामध्ये रूपांतरित करण्याचं काम जे आहे ते अण्णाभाऊंनी केलेलं आहे, असं देखील म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. म्हणजे पूर्वीचं जे लोकनाट्य होतं, वगनाट्य ज्याच्यामध्ये असायचं त्याच्यामध्ये गणपती असायचा वगैरे, परंतु त्याच्यामध्ये बदल करून एक राष्ट्रगीत किंवा राष्ट्रप्रेम वगैरे ही कल्पना जी आहे ही त्याच्यामध्ये आणलेली दिसून येते. अण्णाभाऊंनी या मराठी साहित्याची खूप मोठी सेवा केलेली आहे. अण्णाभाऊंनी या समाज व्यवस्थेतल्या प्रत्येक माणसाला साहित्यामध्ये उभा करण्याचं काम केलेलं आहे. या समाज व्यवस्थेतल्या प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये करण्यात आलेलं आहे. याच्या संदर्भामध्ये एक S.S. भोसले म्हणून आहे, अण्णाभाऊंच्या प्रातिनिधिक कथा जी आहेत त्याची प्रस्तावना त्यांनी त्याची लिहिलेली आहे. तर या प्रस्तावनेमध्ये देखील त्याने खूप सुंदर विवेचन त्यांनी केलेलं आहे. ती मला वाटतं 70च्या दशकामध्ये आलेली प्रातिनिधिक कथा आहे, त्याला त्यांनी प्रस्तावना दिली आणि त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी मांडलेली भूमिका मला असं वाटतं की अण्णाभाऊंच्या साहित्याला खऱ्या अर्थाने उजाळा देणारी आहे. ते त्याच्यामध्ये असं म्हणतात की अण्णाभाऊंनी मराठी साहित्य क्षेत्रात 5-25 दुर्वा फुलं लावलेली आहेत. रक्त आणि अश्रू त्याच्यावर शिंपडलेले आहेत. वेदना आणि विद्रोह त्याच्यामध्ये पेटवलेला आहे आणि म्हणून या मराठी साहित्याला एक सुवर्णयुग आपण म्हणतो ते आणता आलेलं आहे. अशा प्रकारची कल्पना या ठिकाणी मांडलेली आहे आणि ती निश्चितच अतिशय वास्तव अशा प्रकारची आहे. आता एकत्रित कामगाराच्या अनुषंगाने हा विचार त्यांनी मांडलेला आहे, कामगारांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने विचार मांडलेला आहे. परंतु त्याचबरोबर अण्णाभाऊंनी गावातल्या माणसाच्या, कारखान्यातल्या कामगारांच्या संदर्भामध्ये जशा वेदना मांडलेल्या आहेत तशा गाव कोसा बाहेर राहणाऱ्या माणसांच्या संदर्भामध्ये देखील मांडलेल्या आहेत. गाव कोसाबरोबर राहणारा, मग तो भटका विमुक्त असेल, गाव कोसा बाहेर राहणारा मांग चांभार ढोर ह्या लोक आहेत, यांच्या संदर्भामध्ये देखील त्यांनी साहित्यामधून मांडणी केलेली आहे आणि त्यांचं जीवन देखील या ठिकाणी लोकांसमोर आणण्याचं काम या ठिकाणी केलं. गाव कोसाबाहेर राहणाऱ्या अतिशय घाणेरड्या वस्तीमध्ये विषमतेच्या सारख्यात पिळून रक्तबंबाळ झालेल्या माणसांना केवळ मरण येत नाही म्हणून जगणाऱ्या माणसांचं दुःख अण्णाभाऊ साठेंनी वेशीवर टांगण्याचं काम केलेलं आहे. ही काम जे आहे, ही कामगिरी जी आहे, ही मला असं वाटतं की अण्णाभाऊंशिवाय कोणत्याही साहित्यिकांनी केलेली नाही. दुसरी गोष्ट, या दबलेल्या पिचलेल्या माणसाला बळ देण्याचं काम अण्णाभाऊंनी केलेलं आहे. की तुम्ही दुबळे आहात ही कल्पना त्यांच्यामध्ये निर्माण होणार नाही आणि निर्माण झाली तर ती बाजूला काढण्याचं काम जे आहे ते अण्णाभाऊ साठेने केलेलं आहे. आणि मग अण्णाभाऊ असं म्हणतात की रडण्यासाठी जगू नका, जगण्यासाठी लढा, असं संदेश देणारं साहित्य हे अण्णाभाऊंचं आहे. त्यानंतर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की अण्णाभाऊंच्या साहित्याला आपल्याला कसल्याही प्रकारची चौकट लावता येणार नाही. त्यातली पात्र जी आहेत या पात्रांना देखील आपल्याला चौकट लावता येणार नाही. यामध्ये कुलकर्णी आहे, पाटील आहे, मातंग आहे, चांभार आहे, ढोर आहे, स्त्री आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, कारखानदार आहे, कामगार आहे, या सर्वांना पात्र बनवण्याचं काम जे आहे ते अण्णाभाऊंनी केलेलं आहे. काही या ठिकाणी ग्रामीण कथाकार होऊन गेले, काही जे आहेत ते आपण शहरी कथा लिहिणारे होऊन गेले, काही कामगारांच्या संदर्भात लिखाण करणारे आहेत. परंतु मला असं वाटतं की या सर्वांच्या अनुषंगाने लेखन करणारे अण्णाभाऊ जे आहेत हे एकमेव साहित्यिक होते, हे आपल्याला स्पष्टपणे सांगता येऊ शकतं आणि हे वास्तव आहे. नारायण सुर्वे 1969च्या युगांतरमध्ये अण्णाभाऊंच्या साहित्या संदर्भामध्ये असं सांगतात. नारायण सुर्वे 1969 मध्ये हे जे युगांतर जे मासिक निघायचं तुमचं कम्युनिस्टांचं, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की अण्णाभाऊ जे आहेत हे उपेक्षित, पददलित आणि विकल्या जाणाऱ्या माणसाचं जीवन त्यांनी अतिशय सुंदर मांडणी केली. लक्षात घ्या की ते म्हणतात की उपेक्षित, पददलित आणि विकल्या जाणाऱ्या माणसाचं जीवन पहिल्यांदा पाहून
त्याच्या जवळ जाऊन साहित्यात मांडणी करणारा हा देशातला नव्हे तर जगातला पहिला साहित्यिक आहे, अशा प्रकारची कल्पना अण्णाभाऊंच्या संदर्भामध्ये नारायण सुर्वे मांडतात. म्हणजे त्यांनी दुःख, माणसाचं दुःख जे आहे घरात बसून एसी रूममध्ये बसून मांडलेलं नाही, तर त्याच्या जवळ जाऊन त्याच्या दुःखाची जाणीव लक्षात घेऊन त्यांनी ते मांडण्याचं काम केलं. एवढंच नव्हे तर केवळ अनुभव नाही तर त्यांचं वाचन देखील अतिशय दांडगं होते, आपण लक्षात घेतलं पाहिजे. अण्णाभाऊंनी अनेक साप्ताहिक वगैरे त्याच्यामध्ये देखील लिखाण केलेलं आहे, परंतु एक जागतिक स्तरावर त्यांचं जे लिखाण आहे ते देखील मला महत्त्वाचं वाटतं. तुम्ही दोस्तोव्स्की नावाचा एक जगप्रसिद्ध लेखक होता. या दोस्तोव्स्की यांचं एक सुंदर अशा प्रकारचं ग्रंथ होतं, जागतिक स्तरावर त्याला मान्यता मिळाली होती, क्राईम अँड पनिशमेंट नावाचं. गुन्हेगारी जगतावर लिहिलेलं हे पुस्तक होतं आणि त्याचा मराठी अनुवाद या ठिकाणी आला होता की देव जागा आहे, असं मराठी अनुवाद होता. तर या जागतिक कीर्तीच्या पुस्तकाचं परीक्षण करण्याचं काम देखील अण्णाभाऊंनी केलेलं आहे, आपण लक्षात येऊ शकतं. यावरून अण्णाभाऊंच्या विचाराची झेप जी आहे ही किती उंच होती लक्षात येऊ शकते, की औपचारिक शाळेमध्ये न जाता देखील एवढी वैचारिक झेप असणारा मला असं वाटतं की दुसरा साहित्यिक मराठी साहित्यामध्येच नव्हे तर कुठल्याही साहित्यामध्ये झालेलं नाही. याशिवाय अण्णाभाऊ त्यावेळचे जे वृत्तपत्र होती, लोकयुद्ध, युगांतर, लोकसाहित्य, याचं वार्ताहर म्हणून देखील काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सातत्याने लेखन देखील त्यावेळी केलेलं आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर मला थोडक्यामध्ये असं म्हणता येऊ शकेल की अण्णाभाऊ जे आहेत हे खऱ्या अर्थाने विज्ञानवादी आणि प्रगत अशा प्रकारच्या साहित्याचे ते सन्माननीय हक्कदार होते. कारण मराठी साहित्यामध्ये जो आहे तो विज्ञानवाद जो आहे तो अतिशय कमी आलेला आहे. की आपण खांडेकरांच्या कादंबऱ्या पाहिल्या किंवा कुणाच्याही या मराठी साहित्यामधल्या प्रस्थापितांच्या पाहिल्या तर त्याच्यामध्ये बहुतांशी ज्या आहेत हे काल्पनिक कथा ज्या आल्या आहेत त्या येशूरूममधून लिहिल्या गेलेल्या आहेत आणि मग त्याच्यामध्ये पुरस्कारासाठी लिहिल्या गेलेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत ही जी साहित्याच्या संबंधीची कल्पना होती ती कल्पना अण्णाभाऊने मोडीत काढलेली आहे. दुसरी गोष्ट आपल्याला सांगता येऊ शकेल की अण्णाभाऊ नुसतं लिखाण करत नव्हते तर या लिखाणाबरोबर चळवळ देखील करत होते. मला असं वाटतं की सूत्र आपल्याला सांगता येऊ शकेल की अण्णाभाऊ जे आहे लिखाणाबरोबर चळवळ आणि चळवळीबरोबर लिखाण अशा सूत्रामध्ये सातत्याने हरलेले दिसून येतात. त्याचं उदाहरण सांगायचं असेल तर आपल्याला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सांगता येऊ शकेल. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊंचं फार मोठं योगदान होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यावेळेला आपल्या लक्षात येऊ शकेल की अण्णाभाऊंच्या शब्दाची ताकद, विचाराची ताकद प्रचंड होती. ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली त्यावेळेला अण्णाभाऊंचं लाल बावटा नावाचं पथक काही कारणाने बंद पडलेलं होतं, ते पुन्हा त्यांनी सुरू केलं. आणि या संयुक्त महाराष्ट्राच्या अनुषंगाने त्यांनी एक वगनाट्य लिहिलं, माझी मुंबई नावाचं. त्याचे 1-2 प्रयोग झाल्याबरोबर त्या वगनाट्यावर बंदी आणली. मग अण्णाभाऊने या ठिकाणी आपल्या पोवाड्यांच्या आधारावर, गाण्याच्या आधारावर ही चळवळ पुढे नेण्याचं काम केलं. त्याचीही दास्ती शासनाने घेतली आणि त्यांना अटक करण्यात आली आणि अमरावतीच्या जेलमध्ये अनेक दिवस अण्णाभाऊ होते. म्हणजे त्यांच्या वगनाट्यामध्ये, त्यांच्या पोवाड्यामध्ये, त्यांच्या शब्दामध्ये किती ताकद होती की या ठिकाणचे हे पोलीस यंत्रणा, शासन देखील भयभीत होत होती. यावरून त्यांच्या लेखनाची कल्पना येऊ शकते. आणि ज्यावेळेला अण्णाभाऊंना जेलमध्ये अमरावतीच्या टाकलं आणि त्या ठिकाणी अण्णाभाऊंनी माझी मैना गावाकडे राहिली ही अतिशय अजरामर लावणी त्या जेलमध्ये असताना लिहिलेली आहे. म्हणजे यावरून मी आता सांगितलं तसं की अण्णाभाऊ लेखन करत होते, चळवळ म्हणजे या ठिकाणी चळवळ करत होते आणि चळवळीतून पुन्हा लेखन करत होते, अशा प्रकारची कल्पना आपल्याला दिसून येते. लोकनाट्याचा प्रकार मी आता मगाशी थोडक्यात बोललो की लोकनाट्याचा प्रकार देखील वेगळा होता. आपल्याकडे जी ग्रामीण भागामध्ये जी लोकनाट्य होती त्या लोकनाट्याच्या स्वरूपाला देखील बदल करण्याचं काम जे आहे हे अण्णाभाऊने केलेलं आहे. आणि म्हणून ह्या नव लोकनाट्याचे प्रवर्तक आपल्याला अण्णाभाऊंना म्हणता येऊ शकेल. लोकनाट्यामध्ये पहिल्यांदा गणेश वंदन असायचं, श्रवण असायचं आणि गणपतीला पहिल्यांदा आशीर्वाद घेतला जात असायचा. ही कल्पना वगनाट्यातून हद्दपार करण्याचं काम अण्णाभाऊने केले. अण्णाभाऊंनी गणपतीचं स्रोत म्हणण्याच्या ऐवजी गणपतीला वंदन करण्याऐवजी त्यांनी राष्ट्रभूमीला वंदन करण्याची, मायभूमीला वंदन करण्याची कल्पना, हुतात्म्याला वंदन करण्याची कल्पना, देशभक्तीला वंदन करण्याची कल्पना ही विविध वगनाट्यामधून आलेली आहे.
अण्णाभाऊ म्हणतात की राष्ट्रवीरांची परंपरा ही महाराष्ट्राला लाभलेली आहे आणि म्हणून या राष्ट्रवीरांना अभिवादन करणं हे महत्वाचं आहे, त्याला वंदन करणं आहे आवश्यक आहे. आणि म्हणून राष्ट्रवीरांची परंपरा कुठून सुरू होते तर ते म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजापासून ही परंपरा सुरू होते. आणि म्हणून शिवाजी महाराजांना वंदन करण्याची कल्पना लोकनाट्यामध्ये आणणारे हे पहिले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते, हे लक्षात घेतले पाहिजे. आणि मग त्याच्या कवनाची सुरुवात ते कसं करत असायचे, प्रथम माय भूमी चरणी छत्रपती शिवबा चरणी स्मरणी गातो कवना, अशा पद्धतीचं कवन सुरू करून अण्णाभाऊ आपल्या लोकनाट्यांची सुरुवात करत असायचे. म्हणजे थोडक्यामध्ये अण्णाभाऊंचं साहित्य ग्रामीण भागाशी जसं निगडीत होतं, अण्णाभाऊंचं साहित्य हे ओवाड्याशी निगडीत होतं, अण्णाभाऊंचं साहित्य जे आहे हे दुःखांशी निगडीत होतं, तसं अण्णाभाऊंचं साहित्य या तमाशा क्षेत्रामधून देखील लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं होतं. आणि म्हणून माणसाचं दुःख जे आहे त्या दुःखाला न्याय देण्यासाठी, त्याचे दुःख विश्व टाळण्यासाठी अण्णाभाऊंनी अहोरात्र कष्ट केलेले आहेत. आपल्या साहित्यातून ती मांडणी केलेली आहे. अण्णाभाऊंच्या साहित्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काही शब्दामध्ये त्याचं सांगता येऊ शकेल की अण्णाभाऊंचं साहित्य जे आहे हे भांडवलशाहीचं निषेध करणारे पोवाडे लिहिणारे आणि त्याच्यातून एक वेगळा सिद्धांत मांडणारं साहित्य हे अण्णाभाऊंचं होतं. अण्णाभाऊंचं साहित्य हे सामाजिक गुलामगिरीमध्ये अडकलेल्या माणसांना मुक्ती देणारं तत्वज्ञान म्हणजे अण्णाभाऊंचं साहित्य होतं. आपल्याला म्हणता येऊ शकेल की अण्णाभाऊ हे केवळ मार्क्सवादी असं म्हटलं जातं, परंतु अण्णाभाऊ हे मार्क्सवादाबरोबर आंबेडकरवाद जे आहे तो देखील त्यांच्यामध्ये आलेला आहे. महात्मा फुल्यांचा विचार त्यांच्या साहित्यामध्ये आलेला आहे. म्हणजे या अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये अनेक गोष्टींना त्यांनी स्पर्श हा केलेला दिसून येतं. आणि ह्या अशा पद्धतीचं व्यापक साहित्य अण्णाभाऊंनी मराठी साहित्यामध्ये मांडलं. मराठी साहित्यामधलं हे फार मोठं योगदान आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं किंवा हे मान्य करावं लागतं. पण गंमत अशी आहे मित्रांनो, अण्णाभाऊंनी हे साहित्य मराठीमध्ये आणलं. माणसाच्या प्रत्येक जीवनाला स्पर्श करणारं साहित्य अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामधून आणलं. पण गंमत अशी आहे की या मराठी साहित्यामध्ये त्यांना स्थान देण्यात आलेलं नाही. अण्णाभाऊंना अनुलेखानं मारण्याचं काम या देशातील महाराष्ट्रातील किंवा या देशातील प्रस्थापित साहित्यिकांनी केलं. प्रस्थापित मराठी साहित्याने अण्णाभाऊला सामावून घेतलेलं नाही. का सामावून घेतलं नाही? अण्णाभाऊ कुठं कमी पडतात? अण्णाभाऊंचं साहित्य जे आहे हे मराठी नव्हतं का? अण्णाभाऊंचं साहित्य उर्दूमध्ये आलेलं आहे, कन्नडीमध्ये आलेलं आहे. अण्णाभाऊंचं हे प्रखर मराठी साहित्य असताना देखील हे प्रस्थापित मराठी साहित्याला का पचलेलं नाही, ही गोष्ट देखील आपण समजून घेतली पाहिजे. आणि मग आपल्या लक्षात येऊ शकेल की अण्णाभाऊंना या ठिकाणी दूर लोटण्याचं काम का कशासाठी केलं गेलेलं आहे. आणि म्हणजे मराठी साहित्य म्हणजे मग नेमकं साहित्य कोणतं आहे? मला असं वाटतं की या अनुषंगाने अण्णाभाऊंच्या साहित्याकडे पाहायला पाहिजे. ज्या अण्णाभाऊंच्या साहित्याने मराठीला वैभव प्राप्त करून दिलं असं म्हणता येऊ शकेल, ज्या अण्णाभाऊंच्या साहित्याने मराठी साहित्यातली फार मोठी पोकळी भरून काढण्याचं काम केलं आणि त्या अण्णाभाऊंना प्रस्थापित मराठी साहित्यामध्ये स्थान नसावं याच्यापेक्षा कुठलं दुर्दैव असू शकतं. आणि याची खंत अण्णाभाऊंना देखील होती, आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि त्याचा संदर्भ मी आपल्याला देतोय की मी आता मगाशी एस भोसले यांचा उल्लेख केला, त्यांचाच मी उल्लेख या ठिकाणी करतो. त्यांनी जे अण्णाभाऊंच्या प्रातिनिधिक कथांना जी प्रस्तावना दिलेली आहे त्या प्रस्तावनेमध्ये म्हणजे 20 मे 1977 हा प्रातिनिधिक ग्रंथ बाहेर पडला. या 77च्या प्रातिनिधिक कथांमध्ये देखील त्यांनी हा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये खरं तर त्यांनी 2 महत्त्वाच्या गोष्टी मांडलेल्या आहेत. पहिली गोष्ट त्यांनी असं म्हटलं की मराठी साहित्याने अण्णाभाऊंना दूर लोटलं किंवा अण्णाभाऊंना साहित्यिक म्हणून मान्यताच दिली नाही, याची खंत अण्णाभाऊंना होती. ही गोष्ट या ठिकाणी भोसले यांनी आपल्या या प्रस्तावनेमध्ये सांगितली आहे की अण्णाभाऊ त्या ठिकाणी आलेले असतं. त्यांच्या फकीरा या कादंबरीवर आधारित चित्रपट असतो, त्या चित्रपटाच्या संदर्भामध्ये तिथं आलेले होते. तिथं शूटिंग साताऱ्याला होती, त्या ठिकाणी आलेले होते. आणि तिथं आल्यानंतर ते रजात्री म्हणून हॉटेल होतं, त्या हॉटेलवर थांबलेले होते आणि तिथं अशी काही त्यांची साहित्यिक मंडळी जमलेली होती. आणि त्यावेळेला त्यांनी जी खंत व्यक्त केलेली आहे ती त्यांनी त्या प्रस्तावनेमध्ये मांडलेली आहे. ती खंत कशाच्या संदर्भामध्ये आहे तर त्यावेळेला प्राध्यापक कुसुमावती देशपांडे यांनी मराठी साहित्याचा इतिहास नावाचं पुस्तक लिहिलं होतं आणि त्या साहित्यामध्ये 1850 ते 1950
त्या साहित्याचा आढावा एवढा घेतलेला होता. आणि त्याविषयी अण्णाभाऊ त्यांच्यासोबत असलेल्या हॉटेलमध्ये असलेल्या लोकांच्या समोर ते बोलत असताना म्हणतात, ती कोण ती बाई? अण्णाभाऊ म्हणतात, ती कोण आहे ती बाई की तिने जे साहित्य लिहिलेलं आहे? आणि मग तिथं म्हटलं जाते, हा ते देशपांडे बाई आहेत. आणि मग अण्णाभाऊ त्या देशपांडे बाईंचा, त्या देशपांडे बाईंनी एवढा मोठा इतिहास लिहिला, पण त्या बाईला आमची एकही कादंबरी कशी दिसली नाही. अख्ख्या इतिहासात आमचं कुठं चुकून नाव देखील येऊ दिलं नाही. हे कसलं साहित्य आहे, हे कसलं मराठी साहित्य आहे आणि हे कसले मराठी साहित्यिक आहेत, अशी खंत अण्णाभाऊंनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि ती रास्त आहे. म्हणजे मराठी साहित्याचा 100 वर्षांचा इतिहास लिहित असताना तुम्हाला अण्णाभाऊंचं साहित्य वगळून हा इतिहास लिहिताच कसा आला, असा प्रश्न मला आज देखील पडतो. की ज्या मराठीला जे अर्थ मला असं वाटतं की वैभव प्राप्त करून दिलं, त्या मराठी साहित्यामध्ये अण्णाभाऊंचं साहित्य येऊ नये, याच्यापेक्षा मोठी दुर्दैवाची किंवा दुःखाची कोणती गोष्ट असू शकते. दुसरं प्रसंग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मी आता मग अशी म्हटल्याप्रमाणे की तिथं फकीरा या चित्रपटाची शूटिंग असते आणि त्या शूटिंगच्या निमित्ताने तिथं आलेली असतात. आता फकीराची शूटिंग चालू आहे, लक्षात घ्या. त्यावेळेला म्हणजे अण्णाभाऊकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यावेळेला देखील प्रस्थापितांचा कसा होता आणि शासनाचा कसा होता हे लक्षात येऊ शकेल. तर ते शूटिंग सुरू होत असताना त्या ठिकाणचे त्यावेळेचे कलेक्टर जे आहेत, एम ए देशमुख नावाचे कलेक्टर, आणि ते एम ए देशमुख जे आहेत त्या शूटिंगला मज्जाव करतात. ते सांगतात की ती फकीरा कादंबरी जी आहे ही मला अगोदर आणून द्या, ते मला वाचू द्या आणि वाचल्यानंतर मी त्याला परवानगी देतो. म्हणजे अण्णाभाऊंचं लिखाण जे आहे हे स्फोटक आहे किंवा प्रस्थापितांच्या विरोधामध्ये कसं आहे, आणि मग ते तसं असेल तर त्याला परवानगी द्यायची नाही, अशा प्रकारची कल्पना देखील म्हणजे अण्णाभाऊच्या कादंबरीला देखील हे भिणारे लोक होते, भयभीत होणारे लोक होते. आणि मग ती कादंबरी वाचल्यानंतर मग त्यांनी त्या शूटिंगला परवानगी दिली. मध्येच त्यांनी काही अडथळे देखील निर्माण केले, परंतु ते अडथळे पुन्हा दूर केले गेले. म्हणजे या पद्धतीने प्रस्थापित साहित्यिक जे आहेत, प्रस्थापित समाज जो आहे, प्रस्थापित त्यावेळेचं शासन जे आहे, या पद्धतीने अण्णाभाऊंच्या साहित्याकडे पाहत होतं. ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे की अण्णाभाऊ हे आपल्या मराठी माणसाचं दुःख मांडतात. ही गोष्ट मान्य करण्याच्या ऐवजी अण्णाभाऊ जे आहेत या प्रस्थापितांना कितपत धक्का देण्याचं काम करतात, त्याच्यामध्ये आपल्याला धक्का किती देतात, ही गोष्ट, ही चर्चा जी आहे त्याच्यामध्ये महत्वाची होती. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की प्रस्थापित साहित्यिक या ठिकाणी होते. मग वि. स. खांडेकर असतील, वि. वा. शिरवाडकर असतील किंवा अनेक लोक या ठिकाणी होते. आता वि. वा. शिरवाडकरांचा उल्लेख मी करू. वि. वा. शिरवाडकरांचं साहित्य हे महत्त्वपूर्ण होतं असं म्हणण्याचं धाडस मी कदापि करणार नाही. अण्णाभाऊ वि. वा. शिरवाडकरांची मराठी सेवा जी आहे ती कमी होते असंही कोणालाही म्हणता येणार नाही. वि. वा. शिरवाडकरांनी 22 कथासंग्रह लिहिलेले आहेत, 20 नाटकं लिहिलेली आहेत, 9 कथासंग्रह लिहिले आहेत, 3 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. वि. वा. शिरवाडकरने 3 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, अण्णाभाऊने 35 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. अण्णाभाऊंचं, वि. वा. शिरवाडकरांचं संपूर्ण साहित्य म्हणजे जवळपास 54 ग्रंथ आहेत, अण्णाभाऊंचे जवळपास 70 पर्यंतचे ते ग्रंथ आहेत. आणि मग एका बाजूला वि. वा. शिरवाडकर जे आहेत 3 कादंबऱ्या लिहितात, अण्णाभाऊ 35 कादंबऱ्या लिहितात, परंतु वि. वा. शिरवाडकर जे आहेत हे मराठीचे ताईत बनतात. त्यांच्या लिखाणाविषयी मला काहीच म्हणायचं नाही. तुम्ही मराठी साहित्याचे ताईत बनता. तुमचा जन्मदिवस जो आहे हा मराठी दिवस म्हणून पाळला जातो. अवकाशातील एका ताऱ्याला देखील तुमचं नाव दिलं या ठिकाणी दिलं जातं. तुमच्या वाढदिवसाला मराठी दिवस साजरा केला जातो, याच्यावरही माझं काही म्हणणं नाही आहे. एखाद्या अवकाशातल्या ताऱ्याला तुमचं नाव दिलं याच्याबद्दलही मला काही म्हणायचं नाही. परंतु ज्या अण्णाभाऊंनी मराठी साहित्याची एवढी मोठी सेवा केली, त्याची तुम्हाला अवेलना जी आहे केलेली आहे, ती अवेलना तुम्ही कितपत मान्य करणार आहात, हा माझा प्रश्न आहे. वि. वा. शिरवाडकरांना किती महत्त्व दिलेलं आहे याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही, परंतु ज्यांनी प्रामाणिकपणे मराठी साहित्याची सेवा केलेली आहे त्यांच्या हाती तुम्ही काय दिलेलं आहे, हा माझा प्रश्न या ठिकाणी आहे. तुमचे साहित्याचे विषय, अण्णाभाऊंच्या साहित्याचे विषय देखील वेगवेगळे आहेत. अण्णाभाऊंचं साहित्य जे आहे हे केवळ माणसाचं दुःख आणि माणूस केंद्रबिंदू मांडणारं साहित्य आहे. अण्णाभाऊंचं साहित्य जे आहे हे विज्ञानवादी साहित्य आहे. विज्ञानामध्ये विज्ञानवादाला धरून लिहिलेलं गेलेलं साहित्य आहे. या उलट मला असं वाटतं की कुसुमाग्रजांच्या साहित्याचे विषय काय होते? दुसरा पेशवा, देवाचं घर,
कल्पनेच्या तीरावर जादूची होळी हे अण्णाभाऊ तुमच्या कुसुमाग्रजांचं साहित्य आहे. अण्णाभाऊंचं साहित्य हे जादूची होळी, कल्पनेचा तीर, देवाचं घर, दुसरा पेशवा असं असू शकत नव्हतं. अण्णाभाऊंचं साहित्य होतं या ठिकाणी पिळल्या जाणाऱ्या माणसाचं दुःख. अण्णाभाऊंचं साहित्य होतं या ठिकाणी जीवन जगण्यासाठी धडपडणारा माणूस. अण्णाभाऊंचं साहित्य होतं की या ठिकाणी संसार देखील उभा करता न येणाऱ्या माणसाचं जीवन. अण्णाभाऊंचं साहित्य होतं या ठिकाणच्या स्त्रीला आपली आबरू वाचवता येण्यासाठी करणारी धडपड. हे अण्णाभाऊंचं साहित्य होतं. म्हणून मला असं म्हणायचं की अण्णाभाऊंच्या विवा शिरवणकरांना तुम्ही सन्मान दिला, आमचं काहीच म्हणणं नाही, परंतु या ठिकाणी विवा शिरवणकरांना जसा सन्मान देण्याचा अधिकार या मराठी साहित्याला होता, मग मला असं वाटतं की अण्णाभाऊंना मिळणारा हा साहित्याचा अनुभव, सन्मान जो आहे हा तुम्ही का दिला नाही? त्यांचा सन्मान नाही तर नाही, किंवा त्यांना अनुलेखानं मारण्याचं काम या मराठी साहित्याने का केलं, हा माझा प्रश्न या ठिकाणी आहे. अण्णाभाऊंची दखल या ठिकाणी का घेतली जाऊ नये, हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे. एका अर्थाने मला असं वाटतं की मग या साहित्य क्षेत्रामध्ये देखील तुमचं साहित्य तेवढं महत्त्वाचं नाही, तुमचा विचार महत्त्वाचा नाही, तुमच्या विचाराची झेप महत्त्वाची नाही, महत्त्वाचं आहे तुमची जात. हाच मला असं वाटतं की अण्णाभाऊंच्या संदर्भामध्ये झालेला आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंची दखल जी आहे या मराठी साहित्यिकांनी घेतलेली नाही, मराठी साहित्याने घेतलेली नाही. की अण्णाभाऊंच्या त्या काळामध्येच या ठिकाणी मराठी साहित्यामध्ये दोन विचार प्रवाह होते. कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला, हे दोन विचार प्रवाह होता. प्रस्थापित मराठी साहित्याने कलेसाठी कला हा विषय निवडला, अण्णाभाऊंनी जीवनासाठी कला हा विषय निवडला. त्यामुळे अण्णाभाऊ जे आहे ते वेगळे झाले म्हणजे अण्णाभाऊंनी जे आहे हे माणसाचं दुःख हेच महत्त्वाचं मानलं, जीवन हेच दुःखाचं महत्त्वाचं मानलं. आणि म्हणून अण्णाभाऊंनी या ठिकाणी या साहित्याची वेगळी वाट निर्माण केली. आणि म्हणून अण्णाभाऊंना त्यांच्या साहित्यामध्ये त्यांची जात आडवी आली, आणि त्या जात आडवी आल्यामुळे अण्णाभाऊंची अवहेलना या ठिकाणी या मराठी साहित्यामध्ये झाली. मराठी साहित्याने त्यांना जवळ केलेलं नाही. दुसरी गोष्ट मला सांगता येईल की अण्णाभाऊंचं साहित्य जे आहे हे त्यांना पचणारं साहित्य नव्हतं. अण्णाभाऊंचं साहित्य माणसाला केंद्रबिंदू मांडणारं होतं, त्यांच्या दुःखाला केंद्रबिंदू मांडणारं होतं, परंतु प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध विद्रोह करणारं साहित्य, नुसतं विरोध करणारं नाही तर विद्रोह करणारं साहित्य होतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील असं म्हणतात की या देशामधले जे प्रस्थापित आहेत ते चांगले किंवा वाईट आपल्याला ठरवता येणार नाहीत, कारण ज्या वेळेला व्यवस्था बदलण्याची वेळ येते त्यावेळेला ते आपली जागा बदलतात. प्रस्थापित जे आहे ते व्यवस्थेचे संरक्षक म्हणतात. ते आता आपल्याबरोबर राहतील, सगळे आपल्याशी बोलतील, आपल्याशी संवाद करतील, आपल्या विचाराशी संवाद करतील, परंतु ज्या वेळेला व्यवस्था बदलण्याची वेळ येते ते त्या व्यवस्थेचे संरक्षक म्हणून आपल्यापासून दूर जातील. मला वाटतं हीच गोष्ट अण्णाभाऊंच्या संदर्भामध्ये झालेली आहे. प्रस्थापित साहित्य हे काल्पनिक साहित्य होतं, अण्णाभाऊंचं साहित्य जे आहे हे विज्ञानवादी साहित्य होतं. आणि मग कल्पनेच्या जीवनामध्ये जगणाऱ्या माणसाला विज्ञानवादी साहित्य पचणं अशक्य आहे. की एका बाजूला हे प्रस्थापित साहित्य सांगतात की ही पृथ्वी जी आहे ही कुठल्या तरी एका शेषाच्या मस्तकावर उभा राहिलेली आहे, आणि मग कुठेतरी देव आहे, अध्यात्मातून एकंदरीत जीवनाची कल्पना करणारं हे साहित्य होतं. परंतु तेच साहित्य अण्णाभाऊ सांगत असताना साहित्याबद्दल मांडतात की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ते श्रमिकांच्या हातावर तरलेली आहे. हा मोठा विरोधाभास या दोन तत्वज्ञानामध्ये आहे, या विचारामध्ये आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंचं हे साहित्य जे आहे हे त्यांना पचणारं साहित्य नव्हतं, म्हणून देखील अण्णाभाऊंना दूर ठेवण्याची शक्यता या ठिकाणी आहे. कारण अण्णाभाऊंचं साहित्य हे आपल्या कल्पनेला, आपल्या विचाराला उद्ध्वस्त करणारं साहित्य आहे, याचीही कल्पना अण्णाभाऊ. आणि आज देखील तेच होत आहे की आज देखील आमचे साहित्यिक जे आहेत, आमच्या आता त्याच्यामध्ये राजकारणाची भर पडलेली आहे की अध्यात्म जो आहे हा महत्वाचा मानतात. मी परवाच एका गृहमंत्र्यांचं भाषण ऐकलं एका ठिकाणी. ते म्हणाले की या देशामध्ये जे आम्ही जे शोध लावलेले आहेत हे केवळ आम्हीच लावलेले आहेत. ते म्हणाले की होकायंत्राचा शोध देखील आम्हीच लावलेला आहे. या ठिकाणी सांगितलं की या देशामधली सर्जरी जी आहे ही सर्जरी आम्हीच आणलेली आहे. म्हणजे देवाधिकांनी हे सगळं निर्माण, हे जग देखील देवाने निर्माण केलेलं आहे, अशा स्वरूपाची मांडणी करतात. मला असं म्हणायचं की या ठिकाणी हे प्रस्थापित जे आहेत हे आध्यात्मिक लेखन करणारी माणसं आहेत. त्यांनी एकच शोध लावलेला आहे, तो म्हणजे जातीचा शोध तुम्ही लावलेला आहे, अस्पृश्यतेचा शोध तुम्ही लावलेला आहे, विषमतेचा शोध तुम्ही लावलेला आहे, बाकी कुठलेही शोध तुम्ही लावलेले नाहीत. आणि मग
शोध जे खरे माणसाच्या उत्कर्षाचे शोध लावलेले आहे त्यामुळे अण्णाभाऊ साठेने आपल्या साहित्यामधून लावलेले आहे. महात्मा फुलेंनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे शोध लावलेले आहे आणि म्हणून त्यांचा शोध जो आहे हा काल्पनिक शोध जो आहे तो उघड करणारं साहित्य ते मान्य करू शकत नव्हते. म्हणून कदाचित अण्णाभाऊंना त्यांनी सामावून घेतलेला आहे. अण्णाभाऊंनी आपल्या जीवनामध्ये फुल्यांच्या शेतकऱ्याच्या आसुडाची परंपरा चालवलेली आहे. महात्मा फुल्यांच्या शेतकऱ्याच्या आसुडाची परंपरा साहित्यामध्ये चालवण्याचं काम जे आहे हे अण्णाभाऊंनी केलेलं आहे. ही परंपरा चालवत असताना अण्णाभाऊने धर्मान आणि धर्मांधांचं समर्थन करणाऱ्या विचारावर भीमाचा हातोडा टाकण्याचं काम केलेलं आहे, घणाघात करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून अण्णाभाऊ साठे जे आहेत हे केवळ मार्क्सवादाशी संबंधित आहेत असं नाही, तर त्यांचा विचार फुल्यांशी संबंधित आहे, बाबासाहेबांच्या विचाराशी संबंधित आहे, लोकशाहीशी संबंधित त्यांचा विचार आहे. परंतु आपल्याकडे गंमत अशी आहे की अण्णाभाऊ कोण होते हे आम्ही ठरवतो. मला असं वाटतं की अण्णाभाऊ आंबेडकरवादी होते की कम्युनिस्ट होते हे ठरवण्याचा अधिकार आम्हाला नाही. त्यांच्या विचारातून आपल्या लक्षात येऊ शकेल की अण्णाभाऊ हे कोण होते. अण्णाभाऊ आंबेडकरवादी होते म्हटल्यानंतर अण्णाभाऊ लहान होतात असं नाही, त्यांची उंची अनेक वाढू शकते. अण्णाभाऊ हे आंबेडकरवादी होते म्हणजे कुठल्या तरी एका वर्गामध्ये जाऊन बसतात असंही आपल्याला म्हणता येऊ शकेल. अण्णाभाऊ हे मार्क्सवादी होते म्हणून ते ख्रिश्चन होते असं नाही. अण्णाभाऊ जे आहेत हे मार्क्सवादी होते म्हणजे मार्क्सच्या विचाराच्या भांडवलदाराच्या विचाराच्या अनुषंगाने ते होते, कामगारांच्या बाजूने होते. हीच गोष्ट आपण बाबासाहेब आंबेडकरवादी होते म्हणताना देखील त्यांना कुठल्या तरी जातीमध्ये धर्मामध्ये आपण घेऊन जातो ही गोष्ट कल्पना आहे. विचार महात्मा फुल्यांच्या विचाराचे होते म्हणजे महात्मा फुलेंच्या जातीमध्ये धर्मामध्ये त्यांच्या सत्यशोधकमध्ये जातो असं नाहीच आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून अण्णाभाऊंचा विचार जो आहे हा माणसाला मोठं करणारा विचार होता, माणसाला सन्मान देणारा हा विचार होता. आणि मग हा विचार जो आहे हा सातत्याने अण्णाभाऊंनी या ठिकाणी मांडलेला आहे. परंतु आज देखील अण्णाभाऊंच्या विचारांच्या संदर्भामध्ये बघत असताना आपल्याला लक्षात येऊ शकेल की आज देखील मराठी माणूस आपण म्हणत असलो तरी, मराठी साहित्य म्हणत असलो तरी आज देखील आम्ही मराठी आहोत का, आमचे लेख मराठी साहित्यिक आहेत का, हा प्रश्न निर्माण होईल अशीच परिस्थिती आज देखील आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील आम्ही मराठी मानतो का, महाराष्ट्राचे मानतो का, महाराष्ट्राचे आदर्श मानतो का, हा देखील आज देखील प्रश्न आहे. हाच प्रश्न अण्णाभाऊंच्या अनुषंगाने निर्माण होतो, हाच प्रश्न महात्मा फुलेंच्या अनुषंगाने निर्माण होतो. महात्मा फुलेंनी या ठिकाणी जी चळवळ केली माणसाच्या संदर्भामध्ये त्याची दखल आम्ही घेतली नाही. महात्मा फुल्यांचा ब्राह्मणेतर हा विचार जो होता त्यांची जी चळवळ होते हीच या चळवळीचा अभ्यास करण्यासाठी भारतातल्या कोणत्याही राज्यातील एखाद्या मराठी साहित्यिकाला, मराठी विचारवंताला सुचलं नाही. ही महात्मा फुलेंची चळवळ काय याचा अभ्यास करावा अशी कल्पना आली नाही. त्यासाठी अमेरिकेतून एल ओमेटनं यावं लागलं आणि त्यांनी पहिल्यांदा महात्मा फुल्यांच्या विचारावर या ठिकाणी संशोधन केलं. बाबासाहेबांच्या विचारावर संशोधन करण्यासाठी देखील इंग्लंडहून एखाद्या मॅडमला यावं लागलं, यावं लागलं. म्हणजे या ठिकाणी अण्णाभाऊ असतील, बाबासाहेब असतील, महात्मा फुले असेल यांना आपण मराठी आणि मराठी विचारवंत, मराठी माणूस आपण मानणार आहोत की नाही हा प्रश्न आहे. ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्याचा प्रश्न आला त्यावेळेला तुम्ही मराठी मानलं नाही. मग त्या ठिकाणी तुम्ही वेगळी अस्मिता निर्माण करता. म्हणजे मराठी कोण हा देखील आज मला असं वाटतं की विचार करायला लावणारा प्रश्न आहे. मराठी कोण, तर जो या ठिकाणी इंग्रजी पाट्या दुकानावरच्या काढा म्हणणारा मराठी माणूस. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसानं राहिलं पाहिजे, बाहेरच्या माणसाने आलं नाही पाहिजे म्हणणारा मराठी माणूस का मराठी माणसाचं वैभव वाढवणारा मराठी माणूस, मराठी माणसाच्या प्रश्नावर लिहिणारा मराठी माणूस, मराठी माणसाविषयी बोलणारा माणूस मराठी, याचं उत्तर शोधण्याची गरज आहे. जो माणूस या ठिकाणी सांगतो की तुमच्या दुकानाच्या पाट्या या ठिकाणी कुठल्याही भाषेत असेल तर ते काढून टाका, नाही तर तुमची दुकानं फोडली जातील, आणि त्याच्या मुलाच्या हातामध्ये इंग्रजी पाटी, त्यांची मुलं कोणत्या शाळेमध्ये सांगतात, कुठल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये, कुठल्या मराठी शाळेमध्ये आहेत, मला असं वाटतं की त्याचं उत्तर देखील शोधण्याची गरज आहे. शिवरायाला सन्मान देणारा मराठी माणूस का शिवाजी महाराजांचा अवमान करणारा मराठी माणूस, हे देखील आपण शोधलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की याचा शोध देखील अण्णाभाऊने घेतलेला होता. मला असं वाटतं की फार कमी लोकांना माहिती आहे की अण्णाभाऊने याच्यावर देखील लिखाण केलेलं आहे की या ठिकाणी मराठी माणूस कोण आहे याच्या संदर्भामधली कल्पना देखील अण्णाभाऊने आपल्या साहित्यामधून मांडलेली आहे.
त्यातलं एक प्रमुख साहित्य मी तुमच्या समोर ठेवते. ते असं म्हणतात, संस्कृत भाषेचे मानी. म्हणजे तुमच्या लक्षात येऊ शकेल की मराठी कोण आहेत सध्या, कुणाला मानलं जातं, ते अण्णाभाऊंनी त्यावेळेला देखील सांगितले. संस्कृत भाषेचे मानी, विद्येचे धनी, एकदा त्यांनी एक अन्याय घोर केला, मराठी असून आमची थोर, दडपून केले तिला कमजोर. ज्ञानाच्या मक्तेदारांनी कसा पहा केला गुन्हा, आणि एक म्हणजे त्यांनी असं म्हटलं की पुढे मराठी भाषा असताना देखील या ठिकाणी संस्कृत भाषा आमच्यावर लादली गेली, आणि त्यामुळं महाराष्ट्राचा विकास झाला नाही आणि मराठी भाषेचा देखील विकास झाला नाही. अशा प्रकारचं लिखाण देखील अण्णाभाऊंनी केलेले आहे. म्हणजे मला असं वाटतं की आजचा प्रश्न सोडवण्याचा प्रश्न देखील अण्णाभाऊंनी केलेला आहे. आणि या देशामध्ये पुरोगामी विचार मांडणारी एक यंत्रणा या ठिकाणी आहे, आणि ती यंत्रणा कोण आहे ही कल्पना देखील अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये मांडलेली आहे. अण्णाभाऊंनी संघावर देखील 4 ओळी लिहिलेल्या आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते म्हणतात की संघाच्या त्या बाशिंगाचे गोंडे तोडाया, संघाच्या त्या बाशिंगाचे गोंडे तोडाया, कामगारांनो उठा संघाचे भूत गाडाया, बोलवा त्या सकलांना. आता हाच महत्वाचा विचार आहे. ते म्हणतात की जातीवादी किंवा प्रस्थापित विचार जो आहे हा जर मोडून काढायचा असेल तर तुमच्यामध्ये एकी असली पाहिजे. हा एक मूलभूत विचार अण्णाभाऊंनी या ठिकाणी मांडलेला आहे. ते असं म्हणतात की संघाच्या त्या बाशिंगाचे गोंडे तोडाया, कामगारांनी उठा संघाचे भूत गाडाया, बोलवा त्या सकलांना. हा विचार अतिशय महत्व आहे. बोलवा त्या सकलांना, साऱ्या झालांना, सोशलिस्टांना, शासक शेकापाला, दलितांच्या फेडरेशनला, साऱ्या लोकशाही वाद्यांना. जे अण्णाभाऊ त्या काळामध्ये म्हणतात की या सगळ्यांना बोलवून घ्या आणि एक झाल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळू शकणार नाही. अशा प्रकारची कल्पना अण्णाभाऊंनी या ठिकाणी मांडलेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे अण्णाभाऊ हे जे आहेत हे मराठी साहित्यामध्ये बसणारे नव्हते. मी असं म्हणेन की त्यांनी अण्णाभाऊला अनुलोकाने मारले नाही. अण्णाभाऊ त्यांच्या विचारामध्ये बसू शकत नव्हते. तुमच्या साहित्याची जी चौकट होते त्या चौकटीच्या कितीतरी पट अण्णाभाऊंच्या विचाराची उंची होते, आणि त्यामुळे तुमच्या त्या चौकटीमध्ये बसू शकत नव्हते. ही कल्पना देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून अण्णाभाऊंना त्यांनी दूर केलं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणून की अण्णाभाऊंचा विचार हा तुम्हाला पचणारा नव्हता. आणि त्याचबरोबर मी असं सांगतो की काही गोष्टी अशा राजकारणामधून देखील आलेल्या आहेत. त्यावेळेचा जो पक्ष कम्युनिस्ट पक्ष जे आहे त्याच्यामध्ये देखील काही दोष या ठिकाणी होते. आणि मग या साहित्यिकांनी देखील काय केलं की अण्णाभाऊ जे आहेत हे आंबेडकरी साहित्याकडे कसे जाणार नाहीत याची देखील दक्षता घेतलेली आहे. आता अण्णाभाऊंच्या काही पुस्तकाला ज्या प्रस्तावना दिलेल्या आहेत त्या प्रस्तावना जर आपण बारकाईने पाहिल्या तर त्या बहुतांशी कम्युनिस्ट नेत्यांनी किंवा कम्युनिस्ट लेखकांनी मांडलेल्या याच्यामध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये साहित्य असं मांडलं गेलं की त्यांनी अण्णाभाऊंचा विचार मांडत असताना त्यावेळची दलित चळवळ जी आहे ही कशी दुय्यम आहे किंवा ती चळवळ कशी वाईट आहे असा अप्रत्यक्षपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्याचं साधं उदाहरण सांगतो की अण्णाभाऊंचं साहित्य जे आहे हे आग पाखड करणारं साहित्य नाही. म्हणजे इथं कुठलं तरी साहित्य आग पाखड करणारं आहे. अण्णाभाऊंचं साहित्य जे आहे या ठिकाणच्या माणसाला जो शत्रू मानणारं साहित्य नाही आहे. अण्णाभाऊंचं साहित्य जे आहे या ठिकाणच्या व्यवस्थेला आव्हान देणारं साहित्य नाही आहे. म्हणजे कुठलं तरी साहित्य आहे अशा पद्धतीने बिंबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे. त्यामुळे देखील अण्णाभाऊंचं साहित्य जे आहे हे साहित्य अण्णाभाऊंचा हा विचार जो आहे हा कुठेतरी जोडायला पाहिजे होता, तो जोडला गेलेला नाही. आणि त्याच्यामुळे देखील अण्णाभाऊ इकडल्या बाजूने देखील फारसे जोडले गेलेले नाहीत, उपेक्षित राहिले गेलेले आहेत. आणि म्हणून आजच्या या दिवसाच्या निमित्ताने बहुजन संघटनेची जी मालिका सुरू केली त्याचं मी मला एका ठिकाणी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्व या ठिकाणी जोडला गेलेला आहात त्याच्याबद्दल तुमचे या ठिकाणी आभार मानतो. आणि जाता जाता आपण एवढंच बोलूया की खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंना या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन जर आपलं काय करायचं असेल तर अण्णाभाऊंचा हा विचार जो आहे तो आपल्या आचरणामध्ये आला पाहिजे. अण्णाभाऊंचा विचार जो आहे हा आपण भावनिक दृष्टिकोनातून न स्वीकारता अण्णाभाऊंचा विचार समजून घेऊन त्या विचाराने जाण्याची गरज आहे. की अण्णाभाऊंच्या मी जयंती आता पाहतो की अण्णाभाऊंच्या जयंतीमध्ये ज्या झेंडे लावले जातात
मला सांगा की अण्णाभाऊंच्या कल्पनेतले ते झेंडे आहेत का? मला असं वाटतं की हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. अण्णाभाऊने त्यांच्या शायरी नावाचं जे एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी पोवाडे वगैरे दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अण्णाभाऊने एकदा नाही दोनदा नाही जवळपास 32 वेळेला ध्वजाचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. आणि मग या ध्वजाखाली सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे ही कल्पना मांडलेली आहे आणि त्यांचा ध्वज जो आहे तो कम्युनिस्टांचा लाल ध्वज असं म्हणलेला आहे. परंतु मला असं वाटतं की ती कल्पना आज कुणीही मान्य करत नाही. आणि अण्णाभाऊंचं साहित्य ज्याने दडपण्याचं काम केलं, अण्णाभाऊंचा विचार ज्याने दडपण्याचा प्रयत्न केला, त्याच्या वळसणीला आपण जाण्याचा प्रयत्न करतो की काय, अशा प्रकारची भीती देखील या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कारण या ठिकाणी महापुरुषांना हायजॅक करण्याचा एक नवीन विचार जो आहे या देशामध्ये रुजतो आहे. आणि मला असं वाटतं की प्रस्थापित जे लोक कितीही अण्णाभाऊंचा जयघोष करत असतील किंवा शब्द मांडत असतील, पण अण्णाभाऊंचा विचार त्यांच्या पसली पडणे अशक्य आहे. आणि अशा पद्धतीचा मानवतावादी विचार, समतेचा विचार, माणसाला माणूस पण देणारा विचार जो आहे अण्णाभाऊंचा, तो आपण आचरणात आणूया आणि त्या विचाराच्या दिशेने वाटचाल करूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांना अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. थांबतो.